नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वपूर्ण एनटीए ची इन्फॉर्मेशन आहे। त्या इन्फॉर्मेशन मध्ये जेही आपल्याला 9 आणि 10 एप्रिल ह्या दोन डेट आहेत। नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण एक माहिती नवीनच आहे किंवा हिस्ट्रीमध्ये असं फर्स्ट टाइमच झालं आहे की जे आपली नीट ऍप्लिकेशन फॉर्म आपण फिलअप केले होते। हे नीट ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर आपल्याला ॲडिशनली 6 ते 7 दिवस या ठिकाणी वेळ दिला होता आणि हे ॲडिशनली वेळ दिल्यानंतर आपली करेक्शन विंडो सुद्धा ओपन झाली होती। ज्याही विद्यार्थ्याचा फॉर्म भरत असताना काही चुका झाल्या असतील, डॉक्युमेंट्स अपलोडिंग करत असताना काही चुका झाल्या असतील, तर हे सर्व करेक्शन करण्यासाठी सुद्धा आपली करेक्शन विंडो ओपन झाली होती। हे सर्व झाल्यानंतर आता विद्यार्थी आपल्या सिटी इन्फॉर्मेशन ॲज वेल एज ऍडमिट कार्डची वाट पाहत होते। तर यामध्येच एक एनटीएचं एक नोटिफिकेशन आले, जे की आजच्या डेटचं नोटिफिकेशन आहे। त्या नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलंच नाहीये नीटचं, अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। याच्यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन विंडो किंवा या ठिकाणी कुठली नीटची प्रोसेस केली नसेल, अशा विद्यार्थ्याला 9 तारीख आणि 10 तारीख या 2 डेट मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि ज्याही विद्यार्थ्याचं या 2 डेट मध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे, अशा विद्यार्थ्यासाठी डबल करेक्शन विंडो या ठिकाणी ओपन होणार नाहीये। जेही रजिस्ट्रेशन असेल आपलं, ते रजिस्ट्रेशन आपलं फायनल रजिस्ट्रेशन असणार आहे। यामध्ये करेक्शन विंडो किंवा या ठिकाणी आपल्याला कुठलाच बदल करता येणार नाही एकदा आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर। त्यामुळे जेही विद्यार्थी 9 आणि 10 तारखेला रजिस्ट्रेशन करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म केअरफुली भरावा, कारण पुढे चालून याचं करेक्शन विंडो ओपन होणार नाहीये। आणि ज्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, करेक्शन विंडो मध्ये करेक्शन पण करून घेतलं आहे, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठलीच प्रोसेस करायची काही आवश्यकता नसणार आहे। सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये की या नोटिफिकेशनमुळे बऱ्याच विद्यार्थ्याचे फोन येत होते की जर सर 9 आणि 10 तारखेला जर न्यू रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत, तर एक्झामिनेशन काही पोस्टपोन होईल का, किंवा याचा एक्झामिनेशन किंवा ऍडमिट कार्ड येण्यामध्ये काही या ठिकाणी आपल्याला अडचण येईल का, किंवा एक्झाम पोस्टपोन होईल का? तर या ठिकाणी काहीच असं होणार नाहीये। जे आपली 5 मे ला एक्झामिनेशन आहे, हे आपले एक्झामिनेशन 5 मे लाच होणार आहे। फक्त ऍडिशनल ऍप्लिकेशन साठी डेट दिल्या गेल्या आहेत, अदरवाईज याच्यामध्ये काहीच आपल्याला वेगळं असं नसणार आहे। त्यामुळे एक्झाम डेट ही पोस्टपोन होणार नाहीये। फक्त एकच लक्षात घ्या, ही शेवटची एक संधी आहे।